सियाचीनमध्ये शहीद झालेल्या साताऱ्याचा वीरपुत्र सुनील सूर्यवंशींवर आज अंत्यसंस्कार। साताऱ्यातल्या मस्करवाडीमध्ये देणार अखेरचा निरोप। कॉम्रेड गोविंद पानसरेंवरच्या हल्ल्याला आज 1 वर्ष पूर्ण। मारेकरी अजूनही मोकाटच। निषेध म्हणून आज कोल्हापुरात काढणार मॉर्निंग वॉक। राज्याचे माजी गृहमंत्री आर पाटील यांची आज पहिली पुण्यतिथी। सांगलीत आबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन। रशियातल्या वैद्यकीय विद्यापीठात आग। महाराष्ट्रातल्या 2 विद्यार्थिनींचा मृत्यू। परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी केलं ट्विटरवरून सांत्वन। पालघर पोटनिवडणुकीसाठी मतमोजणी सुरू। सेनेचे अमित घोडा 5800 मतांनी आघाडीवर। मतमोजणीच्या 20 फेऱ्या अजूनही बाकी। आता राज्यात दुकानं 24 तास उघडी ठेवण्याची मुभा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला अत्यंत महत्त्वाचा निर्णय। आता शेतकऱ्यांना शेतीमाल थेट ग्राहकांना विकता येणार। बाजार समितीमार्फत शेतीमाल विकण्याची सक्ती उठवली। आणि दिल्ली विद्यापीठाचा माजी प्राध्यापक SAR गिलानीला अटक। अफजल गुरुच्या समर्थनार्थ कार्यक्रम आयोजित केल्यामुळे अटक। देशद्रोहाचा गुन्हा दाखल।